इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट सॉफ्टवेअरमध्ये नवीन नवीन अपडेट येत राहतील, पण ते तुमच्या फायद्याचे असणार आहेत, तुमच्या उपयोगाचे असणार आहेत. त्याचा उपयोग तुम्हाला करता नाही आला तर मग ते अपडेट वाया गेले म्हणायचं. आता बघा, पूर्वी आपण इथं एक बिझनेस मॅनेजमेंट टूल ठेवल्यावरती क्लिक केलं, एक नवीन पेज ओपन होत असेल. त्यामध्ये स्टाफ, फॅकल्टी, फायनान्शियल, टास्क खूप सारे, याच्यात टोटल 19 फीचर होते. 19 फीचरमधले हार्डली एक किंवा दोन फीचर लोकांनी वापरलेले आहेत. बाकीचे 17 फीचरपर्यंत लोक पोहोचलेलीच नाही आहेत. म्हणून मी विचार काय करतोय, डॅशबोर्डवरतीच त्यातले मॅक्झिमम फीचर आणायचा प्रयत्न करतोय. पूर्वी आपल्याकडं एक्सपेन्सेस रेकॉर्ड करण्यासाठी आपण मॅनेजमेंट टूलमध्ये ठेवत असे. आपण रेकॉर्ड एक्सपेन्सेस करत होतो आणि या ठिकाणी तुम्हाला एक्सपेन्सेस लिहिता येत होते. फक्त या एक्सपेन्सेसमध्ये आपण ड्रॉइंग म्हणजे पर्सनल एक्सपेन्सेस लिहू शकत नव्हतो. परंतु रिकरिंग एक्सपेन्सेस होते, जे एक्सपेन्सेस नेहमी होतात, दर महिन्याला होतात, त्याची सुविधा इथं आपण केलेली होती. त्यांनी काय व्हायचं, जेव्हा आपण रिपोर्ट चेक करत होतो, आपण इथं रिपोर्ट चेक करूया. मी 1 जून ते 30 जूनचा रिपोर्ट चेक केला, तर या ठिकाणी मला तितकेच एक्सपेन्सेस दिसतात जे एक्सपेन्सेस मी मांडलेले आहेत. तर याचा अर्थ इथं जून महिन्यामध्ये मी MFO पेड केलाच नाही का? MFO पेड केलेला असणार आहे, पण मी आता या महिन्यामध्ये अजून एंट्री केलेली नाही, मी विसरलो आहे करायला. याच्याकरता आपण काय सुविधा दिलेली आहे, रिकरिंगमध्ये तुम्ही एकदाच मांडून ठेवा रिकरिंग एक्सपेन्सेस म्हणून MFO. हा कधी कमी असेल, कधी जास्त असेल, पण कमीत कमी ₹1 एंट्री तुम्ही करून ठेवू शकता. म्हणजे तुमच्या लक्षात राहील की MFO लिहायचं आहे, लाईट बिल लिहायचं आहे, टेलिफोन बिल लिहायचं आहे, इंटरनेट बिल लिहायचं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला अमाऊंट दिसते. आता इथं दिसतंय बघा, इन्कम दिसतं 1,68,250, एक्सपेन्सेस दिसत आहेत 6320 आणि नेट कॅश दिसते. हे नेट कॅश म्हणजे लोकांचा गैरसमज होतो, नेट कॅश म्हणजे नेट प्रॉफिट. आता हे काय आहे, ॲक्च्युली आपला प्रॉफिट आहे, परंतु त्या प्रॉफिटमध्ये आणखी काही खर्च असतात जे तुम्ही मांडणं गरजेचं आहे. सगळे खर्च मांडा, तुमचा MFO मांडा, अजून तो मांडलेलाच नाही मी इथं, पण तुम्ही मांडा इतर छोटे मोठे सगळे खर्च. पण अडचण काय होते, स्टाफला ह्या गोष्टी मॅनेज करता येत नाही. म्हणून मी काय केलं, हे फर्स्ट पेज दिलेलं आहे. फर्स्ट पेजवरती डायरेक्टली आपण त्याला लिंक दिलेली आहे आणि या ठिकाणी संपूर्ण डेटा एकत्र दिसतो. इथे मी सेम तारीख घेतो, 1 जून ते 30 जून. तुम्हाला अमाऊंट दोन्हीकडे सेम दिसतील. टोटल कलेक्टेड कॅश 1,68,250 आणि बिझनेस एक्सपेन्सेस 4320. इथे बघू शकता तुम्ही 1,68 आणि इथे एक्सपेन्सेस मात्र 63,000. असं का होतं आहे, कारण मी या हाऊसिंग लोनचा जो हप्ता आहे तो इथं 20,000चा भरलेला आहे, तो बिझनेस एक्सपेन्सेस दिसतोय. इथं तसं दिसत नाही बघा. इथं हाऊसिंग लोनला त्यांनी काय केलं, पर्सनल म्हणून ट्रीट केलं आणि म्हणून त्यांनी काय केलं, बिझनेस एक्सपेन्सेसमधून मायनस केलं. त्याच्यामुळे तुमचा प्रॉफिट वाढला. जो काही तुम्ही पर्सनल एक्सपेन्सेस करता तो सगळा सेपरेट व्हायला पाहिजे. फक्त एवढ्या एका ॲडजस्टमेंटसाठी हे नवीन पेज मी बनवलेलं आहे. दुसरी गोष्ट अशी की नेट कॅश तुम्हाला इथं दिसते. सध्या एकूण किती बिझनेस झालेला आहे, जितके बिलं तुम्ही दिलेली आहेत ना, रिसिट, जितके रिसिट तुम्ही जनरेट केली असतील त्या सगळ्या रिसिटची नोंद तुम्हाला इथं दिसते. आणि म्हणून तुमचा जो कॅश इथं दिसतोय तुम्हाला, तो कॅश सध्या बघा एवढा बॅलन्स तुमच्याकडे आहे का, 14,32,000 अकाउंटला आहेत का, किंवा खिशात आहेत का, किंवा तुम्ही कुठे ड्रॉमध्ये ठेवलेत का. जर नसेल तर तुमचा बॅलन्स फक्त 1,00,000 असेल तर 13,00,000 कुठे खर्च केलेले आहेत त्याचा हिशोब तुम्ही इथं लिहू शकता. तुम्ही 10,00,000चं लोन फेडलेलं आहे, 2,00,000 इतर कामासाठी खर्च केलेले आहेत आणि 1,00,000 तुमच्या क्लाससाठी खर्च झालेले आहेत. असे तुम्ही 12-13 लाखाचा खर्च लिहिला की डायरेक्टली तुम्हाला इथं कॅश बॅलन्स जितका तुमच्याकडे खरा बॅलन्स आहे तो लिहा. म्हणजे इथून पुढे अगदी तुम्ही छोटे मोठे जरी खर्च केले तर त्याची सुद्धा नोंद करता येईल. अगदी तुम्ही 100-200 खर्च केले तर त्याची पण नोंद इथं करता येईल आणि हे तुमचा स्टाफ करू शकेल. इथं तुम्हाला ॲड एंट्रीमध्ये क्लिक करायचं आहे, एक्सपेन्सेसवरती क्लिक करायचं आहे, काय असेल ते इथं लिहायचं, युटिलिटी किंवा मेंटेनन्स किंवा अदर एक्सपेन्सेस काय असेल ते, आणि इथं कमी लिहायचे ₹100 खर्च केले. तुम्ही इथं लिहिलं की सेव्ह एंट्री होईल. डिस्क्रिप्शन लिहायचं नाही लिहायचं तुमच्या चॉईस, पण लिहू शकता तुम्ही. जे काय तुम्ही इथं लिहिता सगळं तुम्हाला इथं दिसते की काय काय खर्च झालेला आहे. ह्या पेजचा फायदा असा आहे की तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस मेंटेन करता येतोय, तुमचा पर्सनल एक्सपेन्सेस पण मेंटेन करता येतोय आणि नेट कॅश पण मेंटेन करता येते. हे पेज तुम्ही वापरलं तरी चालणार आहे, हे पण काय चुकीचं नाही आहे. पण हळूहळू ह्याच्यातले सगळे टूल, मी महत्त्वाचे टूल जे नॉर्मली लोक वापरतात ते सगळे टूल या पहिल्या डॅशबोर्डवर आणायचा मी प्रयत्न करत आहे.
तुम्ही कोणतंही वापरलं तरी चालेल. म्हणून काही ठिकाणी तुम्हाला डबल टूल दिसतात. त्याचं कारण हेच आहे की ते टूल आपण काही दिवसानंतर काढून टाकणार आहोत. जेव्हा मला लक्षात येईल की आता हे पेज कुणीच वापरत नाहीये, तेव्हा ह्या पेजचा आपण वापर बंद करणार आहोत आणि फक्त हे एक पेज आपलं एक्सपेन्सेससाठी शिल्लक राहील. तरी सुद्धा तुम्हाला काही गोष्टी लक्षात नाही आल्या, मिसमॅच दिसले, एक्सपेन्सेस किंवा तुमच्या एंट्रीज मिसमॅच दिसल्या, तर त्याचा स्क्रीनशॉट काढून ग्रुपवरती जर व्यवस्थित लिहून मला पाठवला, तर त्याच्यावरती काय बग आहे, काय कोडिंगमध्ये इश्यू आहे, तो चेक करून मी दुरुस्त करण्याचा इमिजिएटली प्रयत्न करेन. धन्यवाद.